आता हे असं ऐकल्यावर पाहुणा येतोय का हो? पाहुणा बिचारा मागं फिरला, खिडकीच्या फटीतनं बघितलं, पाहुणा गेला. पाहुणा गेलेला दिसल्याबरोबर नवरा बायकोनी दारं खिडक्या उघडली आणि जोर जोरात एकमेकाला टाळ्या द्यायला सुरुवात केली. बायको म्हणली मी कसं रडल्यासारखं केलं, नवरा म्हणला मी कसं मारल्यासारखं केलं. गेलेला पाहुणा परत आला, म्हणला मी कसं गेल्यासारखं केलं म्हणला. पाहुणा त्या पात्रतेचा असला तर त्याला म्हणायचं थांब. विठ्ठलपंतांची ती पात्रता आहे म्हणून आग्रह, आणि नुसता आग्रह नाही, तिसऱ्या दिवशी जायला निघाले विठ्ठलपंत आणि हात जोडून सिद्धोपंत म्हणाले मला दृष्टांत झालाय आणि माझी लेक रुक्मिणी हिचा हात तुम्ही हातात घ्यावा आणि तिच्याशी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. विठ्ठलपंत म्हणले आता काय गडबड झाली ही सगळी. घरून निघालो होतो तीर्थयात्रेला, तीर्थयात्रा करत करत आळंदीला आलो आणि मग सगळी सिद्धोपंतांनी हा आग्रह करावा. विठ्ठलपंतांनी आईवडिलांची सगळ्यांची परवानगी घेतली, विवाह झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा विवाह. काय हो विवाहाची तयारी, पत्रिका वगैरे छापल्या, फ्लेक्स बिक्स लागले, डीजे बीजे सगळं. तुमच्याकडे माहीत नाही बॅनर लागतात, आमच्याकडे बॅनर लागतात लग्नाचे. इकडं आहे का प्रथा? नाही ना अजून. आमच्याकडे मुळशी मावळ असा नवरदेव आणि नवरीच्या सगळीकडे बॅनर असतात, कारण तो एक पराक्रम आहे लग्न जमणं. त्यांना सांगावं लागतं आमचं जमलंय बरं का, फ्लेक्स लावून सांगावं लागतं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं लग्न, एकीकडे विठ्ठलपंत उभे आहेत, एकीकडे रुक्मिणी उभी आहे, मध्ये अंतरपाठ धरलाय. तुम्हाला दोघांना तुमचं आठवलं असं नाही की आत्ताच झालंय ताजं ताजं. कुणी अंतरपाठ धरला होता, कुणी काय. सचिनराव आम्ही आलो होतो, मध्ये अंतरपाठ धरला, एकीकडे विठ्ठलपंत आहेत, एकीकडे रुक्मिणी आहे. आणि ज्यांच्या पोटी साक्षात भगवंताला जन्माला यायचंय, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ज्यांच्या पोटी जन्माला येणार आहेत, अशा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या विवाहात साक्षात भगवंत वरतून फुलाची वृष्टी करत होते.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं लग्न झालं आणि संसार सुरू झाला. संसार चांगला व्हायचा असेल तर जोडीदार चांगला असावा लागतो. आणि लग्नात जोडीदार निवडत असताना रूप पाहायचं असतं का गुण बघायचे असतात? दादा काय बघायचं असतंय, रूप का गुण? गुण. आणि हे कधी कळलं? हे लय उशिरा कळतंय. गुण पाहायचे असतात. लक्षात घ्या, जेव्हा लग्न होतं, विवाह होतो, तेव्हा दोन कुटुंब एकत्र येतात आणि हे कुटुंब टिकून ठेवणं ही दोघांचीही जबाबदारी असते. मुलगा काय असा आकाशातून पडलेला नसतो. त्यालाही त्याच्या आईवडिलांनी तळहाताच्या फोडासारखं जपत लहानाचं मोठं केलेलं असतं. त्याच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्लेल्या असतात आणि मग तो आपला नवरा होतो. मुलगी ही अशी, तिच्या आईबापानंही तिला लाडाकोडात वाढवलेलं असतं. तिचं नाव गाव आवडी निवडी सगळं सोडून ती आपल्या घरातला घटक होत असते. आणि म्हणून एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना ॲडजस्ट करणं, तर संसार पुढे जातो. आणि ही ॲडजस्टमेंट नसेल आणि प्रत्येकजण आपापल्या तोऱ्यात जर राहायला लागला तर मग मात्र नाती टिकत नाहीत. नाती जर टिकावीत असं वाटत असेल तर तिथे त्याग असावा लागतो. तुम्ही बघा, 4 भाऊ, 4 भावांमध्ये एक जण कारभारी असायचा. जो घरात सगळा कारभार बघायचा त्याला कारभारी म्हणायचं. आणि कारभारी हा कसा ओळखायचा माहिती आहे? ज्याची चप्पल फाटलेली समजायची हे कारभारी घरात. त्यानं आधी 3 भावांच्या पायाचं बघायचं आणि मग स्वतः चप्पल घ्यायची. एखादाच नोकरीला लागायचा आणि बाकीचे 2 भाऊ गावात तिकडं शेती करायचे. म्हणजे नोकरीला लागलंय ना, त्यानं फक्त स्वतःचं बघायचं नाही, त्यानं भावाला पाईपलाईन करून दे, त्याला विहीर खांदून दे, त्याला जमीन घेऊन दे, त्याच्या पोरांची शिक्षणं बघ, त्याच्या पुरींची शिक्षणं बघ, त्यांची लग्न कार्य कर, बहिणींची लग्न कर. याची सोसायटी आयुष्यभर यांनी पेन्शनमधूनच सोसायटी भरायची. आणि हे जर शहरात नोकरीला असला, गावाकडचं पेशंट जरी सोलापुरात ॲडमिट झालं ना, याच्या बायकोनं डबा करून नेऊन द्यायचा. पैसे नव्हते पण माणसं आनंदी होती, एकमेकाला समजून घेत होती, ॲडजस्ट करत होती. त्याग होता. त्यागामध्ये लोकांना सौख्य वाटत होतं, त्यागामध्ये लोकांना आनंद वाटत होता. पैसे नसतानाही माणसं आनंदी आयुष्य जगत होती. आत्ता 6व्या आणि 7व्या वेतन आयोगानंतर नोकरदारांचे पगार वाढले. पगार होती किती? 500 आणि 1000 रुपयांनी लोकांच्या नोकऱ्या सुरू झाल्या. माझे वडील 2005 साली 6 साली रिटायर झाले मुख्याध्यापक म्हणून. 15,000 रुपये पगार होता रिटायरमेंटचा. शेवटचा पगार 15,000 रुपये होता. आता काहीतरी पेन्शन त्यांना 30-35 हजार असेल. काय पगार हो? 1500 रुपयांनी नोकऱ्या सुरू झालेल्या. आणि तिथं मग इथं सोलापुरात यायचं, नोकरी करायची, इथं कुठंतरी 1 रूम किचन घ्यायचं. मग हळूहळू त्याच्यात निम्म ह्याला मनी ऑर्डर कर, त्याला पैसे पाठव. आणि त्याच्यात लग्न झालेलं. मग बायकोनं म्हणावं चला ना जरा अक्कलकोटला जाऊन येऊ. आपल्याकडे गाडी नव्हती, मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल निम्म पेट्रोल. असं वळसंगजवळ जाऊस तर गाडीतलं पेट्रोल संपायचं. मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगात कुठं गाडी वाकडी करत असते. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही तर पुढे वेगळे सायंटिस्ट आहेत, ते टाकीत फुकतंय. नवऱ्यानं टाकीला तोंड लावल्यावर बायको तर असं बघायची कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली कुणास ठाऊक. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्या बरं. कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या अक्कलकोट. आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडं बघताय. आणि ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाहीत? यांची अडचण काय? साधनं वाढत गेले, आनंद कुठे होरपळून गेला हे मात्र कळलं नाही. जबाबदाऱ्या स्वीकारत होती, माणसं एकमेकाला समजून घेत होती, एकत्र कुटुंब होतं, सासू सासरे दीर नणंद एकत्र राहत होते. नवरा बायकोचं जर पटलं नाही तर 4 चौघात भांडायचं कसं? भांडणं मिटत होती. आता दोघंच नवरा बायको भांडायचं म्हणजे काय? मध्ये पडायला कोण आहे? रागाच्या भऱ्यात थेट एकतर वरून खाली उडी मारते, नाहीतर डायरेक्ट डिवोर्सची नोटीस पाठवून देते. एकत्र राहणं मला माहित आहे, नोकरीच्या कामाच्या निमित्तानं सगळ्यांना एकत्र राहणं आता शक्य नाही. पण आजी आजोबा ही नाती येणाऱ्या पिढ्यांना कळावीत याच्यासाठी एकमेकांना समजावून घ्या. जपा. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. करंगळीवरती ज्याला पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती.
पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. आपल्याला आहे ना, आपल्याला आपली दुःखही कळत नाहीत आणि आपल्याला आपल्या आनंदाच्याही जागा कळत नाहीत. आपण आपल्याच भोवती नको नको त्या गोष्टींची, दुःखाची अशी वारुळं तयार करून ठेवली आहेत आणि तीच भेदत 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 आयुष्याकडेला घेऊन जायचं. दुःख सुद्धा काय फंटूस आहेत आमची, त्या दुःखाला सुद्धा अर्थ नाही. आमच्याकडे एक जण आहे साहेब, त्याला 8 नंबरचा शूज लागतो पायाला. ते 8 नंबरचा विकत घेत नाही, 7 नंबरचा घेते. दुकानदार त्याला म्हणते बाबा 8 नंबरचा घे. त्याला तुला सांगितलं तेवढं कर, 7 नंबरचा दे. 7 नंबरचा शूज घेते, त्यात पाय पण जात नाही, हे बळच त्यात पाय घालते आणि दिवसभर तो शूज पायाला टोचत असतो. याचं लक्ष दिवसभर फक्त पायाकडे असते. याला विचारलं तू 7 नंबरचं काय घेतो? म्हणला दिवसभर शूज पायाला चावतो, मग इतर दुःख वाटतच नाहीत. ते शूजचं दुःख एवढं वाटतंय, बसमध्ये जागा मिळाली नाही तरी काय वाटत नाही, ऑफिसमध्ये साहेब काय बोलला तरी आपलं लक्ष फक्त पायाकडे असते. आणि म्हणला गंमत सांगतो, घरी ऑफिसमधून गेल्यानंतर जेव्हा मी शूज पायातनं काढतो असा आनंद होतो ना, म्हणला जगातलं सगळं सुख आपल्या दारात आहे असं वाटायला लागतं. म्हटलं काय जगतो माणूस. आपण आपल्याच भोवती अशी वारुळं तयार करायची आणि तीच भेदण्यात आयुष्य वाया घालवायचं. समजून घ्या एकमेकांना, बोला एकमेकांसोबत, संवाद साधा. साधनं वाढत गेली पण संवाद कधी संपला ना हे मात्र कळलं नाही. 60-70 आजोबांनी परवा मोबाईल विकत घेतला आणि पोराला सांगितलं दादा मी पण मोबाईल घेतलाय, हा नंबर धर. पोरगा म्हणला बाबा आणि आता कशाला पाहिजे, कुणाशी बोलायचं असतंय? वडील म्हणले मला कुणाशीच बोलायचं नसतं, पण हा नंबर तुझ्याकडे ठेव आणि कधी कधी हा नंबर पण डायल करत जा, मी शेजारच्याच खोलीत असतो, तू दिवसभर सगळ्यांशी बोलतो, कधीतरी माझ्याशी पण बोलत जा. घरातल्या माणसांसोबत बोलायला आपल्याला वेळ असू नये. किती कृतज्ञ आयुष्य जगतो आपण. आणि मी सांगतो लक्षात घ्या, संस्कार हे सांगून निर्माण होत नाहीत, ते वागून निर्माण होतात. आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागणार नाहीये, आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागणार आहे. दोघं नवरा बायको पार्टीला निघाले आणि लहान पोरगं होतं बरोबर, त्याला म्हणले चल रे आपल्याला पार्टीला जायचं. सासू जाताना म्हणली बाई तुम्ही चाललायत जेवायला बाहेर तर 2 भाकरी थापून जा. तुम्हाला कळतं का नाही हो सासूबाई, उशीर झालाय ना आता. अगं बाई 1 भाकरी थाप, दोघं मिळून अर्धी अर्धी खाऊ, रोज करतेच की. आजच्या दिवस पलीकडे मंदिरात भंडारा आहे, तिकडे जेवायला जा. बाई मला नाही चालतायत. सांगितलं ना तुम्हाला. पोराच्या बोटाला पकडलं, गाडीत बसवलं आणि दोघं नवरा बायको निघून गेले. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर ते पोरगं त्याच्या आईला म्हणते आई मी जेव्हा मोठा होईल ना आपला बंगला मंदिराला खेटून बांधीन. म्हणला बाबा मंदिराला खेटून का? नाही म्हणला मी माझी बायको जर कुठे गेलो तुला लगेच मंदिरात जाता आलं पाहिजे म्हणला जेवाय. आपण सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका, घाबरायचे तर स्वतःच्या कर्माला घाबरा, कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं. आणि एकदा का कर्म वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. म्हणून कुटुंबामध्ये प्रेम त्याग किती मजा होती. गावाकडचा भाऊ शहरातल्या भावाला भेटायला आला, मोकळा येत नव्हता. खळं झालं 2 पोते ज्वारी आणून टाकत होता. गावाकडनं निघाला दुधाची बाटली घेऊन येत होता. प्रेम होतं एकमेकांमध्ये, त्याग होता. मला वाटतं हा त्याग, हे प्रेम, हे समर्पण नात्यांमध्ये असलं पाहिजे. आता गंमत काय झाली माहिती आहे का, आम्हाला नातीच नको आहेत, आम्हाला एकटं राहायचं. आम्हाला सासरा नको, आम्हाला सासू नको, आम्हाला नणंद नको, आम्हाला कोणी 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 नको. नाथ महाराजांच्या भारुडातली ही नायिका खूप गोड सांगते. ती सांगते मला कुणीच नको, पण याचा अर्थ नाथ महाराजांना असं म्हणायचंय का तू एकटीच राहा? नाथ महाराज सांगतात हे बाकीची जी नाती आहे त्याला उपमा दिली आहे नाथ महाराजांनी ना. खरं तर ज्ञानोबांचं साहित्य, तुकोबारायांची गाथा आम्ही अभ्यासली, नाथ महाराजांचं साहित्य सुद्धा आपण अभ्यासलं पाहिजे. काय नाथ महाराज आहे तो. नाथ महाराजांनी खूप साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये लोकांना जगणं समजावून सांगितलं. साधू संतांनी जे जे अवघड आहे ना ते खूप खूप सोपं करत सांगितलं. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून
संस्कृतमध्ये असणारी गीता ज्ञानोबरायांनी प्राकृतमध्ये तुमच्या माझ्यासमोर मांडली. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा म्हणत, वेदांचा अर्थ गाथेच्या रूपानं तुकोबरायांनी तुमच्या माझ्यासमोर ठेवला. आमच्या गाडगेबाबांनी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला करत करत स्वच्छतेचं महत्त्व लोकांना सांगितलं. नाथ महाराजांनी सुद्धा नाथ महाराजांचं साहित्य अभ्यासा. नाथ महाराजांनी भारुडातून गवळणीतून प्रबोधनाचं काम केलं. आणि नाथ महाराजांच्या भारुडातली ही जी नायिका आहे, ही नायिका सांगते मला काही नको, मला एकटंच राहायचं आहे. पण एकटं का राहायचं आहे? मोह माया मत्सर हे जे अवगुण आहेत हे सगळे दूर जाऊ दे आणि मग मला एकटी राहू दे. काय म्हणती ही नायिका आपण ऐकूयात. आता शेवटचे 10 मिनिट आणि मग उद्या पुन्हा ज्ञानोबरायांच्या जन्मापर्यंत आणि परवा समाधीपर्यंत. फक्त उद्या येताना सगळ्यांनी आपापल्या सगळ्या मित्रांना घेऊन यायचं. इथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं लग्न झालं आणि दोघांचा संसार सुरू झाला. साधा मातीचा संसार होता, पण या मातीच्या संसारामध्ये विठ्ठलपंतांचं मात्र लक्ष लागत नव्हतं. विठ्ठलपंतांच्या मनामध्ये परमेश्वर प्राप्तीचा भाव होता. संसारामध्ये ते अडकत नव्हते. आणि मग रोज बायकोला म्हणायचे की आता मला परवानगी दे, मला जाऊ दे. खरं तर परमार्थ हा खूप सोपा करून सांगितला संतांनी. म्हणजे आजच्या मितीला जर कुणी म्हटलं की नाही परमार्थ करायचं म्हणजे सगळ्यांनी हिमालयात जावं का, तर नाही. संसार करत करत अगदी तुमच्या हृदयाचा भाव ठरवतो तुम्ही परमार्थी आहात की नाही. वरवर तुम्ही अंगामध्ये गंडे दोरे बांधलेत, वरवर तुम्ही नुसती रोज पूजा अर्चा करताय तासन तास, आणि मनामध्ये जर तो भाव नसेल तर भगवंत कधीच मिळणार नाही. अनेक जण जातात देवाच्या पिटीमध्ये हजारो रुपये टाकतात आणि देवा रात्रीची झोप येऊ दे बरं का. हजारो काय लाखो रुपये टाकले तरी झोप येत नाही, कारण तो भाव नाही. आणि इकडे एखाद्याकडे 1 रुपया नाहीये, ते दगड उशाला घेतोय आणि झोपतंय, 2 मिनिटात घोरायला लागतंय. परमेश्वर हा भावाचा भुकेला, लक्षात घ्या. तो तुमच्या संपत्तीचा भुकेला नाही. अरे सगळं जग त्यानं निर्माण केलं, आपण कोण आहोत त्याला देणारे? आणि काय देणार आपण त्याला? आणि हा परमार्थ, हा भाव तो कुणाला कळाला असेल तर तो संतांना समजला. मला हेवा वाटतो गाडगे बाबांचा. काय बाबांच्या गावी जाऊन आलो. गाडगे बाबांचं नाव डेबू, आणि एका मालकाच्या घरी काम करत होते. ज्या मालकाच्या घरी काम करत होते, दिवाळीचा सण होता, मालक आत पुरणपोळी खात होता आणि बाबा असे उंबऱ्यात उभे होते. बाबा बघत होते मालक पोळी खातोय, आणि मालकानं विचारलं, डेबू काय बघून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची. मालक म्हणला, पोळी खायची, हात पुढं कर. बाबांनी असे मोठे आशेनं हात पुढे केले. मालक ताटावरनं उठला, रागात असा काट्याचा फोक हातात घेतला. बाबांनी मोठ्या आशेनं असा हात पुढे केला होता पोळीसाठी, आणि मालकानं असं काट्याच्या फोकानं बाबांचे हात फोडून काढले. काटे हातात शिरले, हात रक्तबंबाळ झाले. बाबा रस्त्याच्या पलीकडं एका दगडावर जाऊन बसले आणि हातातले काटे काढत होते. रस्त्यानं जाणारे एकाने विचारलं, डेबू काय बघून राहिला? काय नाही जी, मालकानं जी पोळी दिली ती तुपासंग खातो ना जी म्हणली. पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं. आणि हाच डेबू पुढे जाऊन गाडगे बाबा झाले.
हातात खराटा घ्यायचा, गावागावात कीर्तनाला जायचं. आधी खराट्यानं सगळं गाव झाडून स्वच्छ करायचं, आधी गाव स्वच्छ करायचं आणि मग लोकांची मनं स्वच्छ करायची. पंढरपुरात जर आले, घाई घाई लगेच पांडुरंगाच्या दर्शनाला जात नव्हते. आधी चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन उभे राहायचे आणि लोकांना म्हणायचे, अरे बापू हो, विटेवरती उभा असणारा, कमरेवरती हात देऊन उभा असणारा पांडुरंग तुमची घाण काढायला नाही येणार. ही आपली घाण आपणच काढावी लागल. लोक गोळा करायची, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजन करत 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 आधी पंढरपूर स्वच्छ करायचं आणि मग पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. हे बाबा, बाबा मोठे कीर्तनकार. एक व्यापारी बाबांकडे आला आणि म्हणला, बाबा मला तुमचं कीर्तन माझ्या गावात ठेवायचं, तुम्ही याल? बाबा म्हणले, येईल की, पण माझी एक अट आहे. म्हणले, काय? तू मोठा व्यापारी आहे, अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? म्हणले, बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक काय, 10 गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालील की. म्हणले, बाबा कीर्तनाला गेले, गाव स्वच्छ केलं, कीर्तन उभं राहिलं, कीर्तन झालं, लोकांनी पंक्ती धरल्या आणि बाबा स्वतः पंक्तीत उतरून प्रत्येकाला पुरणपोळी वाढत होते. सगळ्यांची जेवणं आटपली. बाबा जायला निघाले. बाबा निघाले, ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला आणि म्हणला, बाबा सगळ्यांची जेवणं आटपली, चला 2-2 घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवाशी थाप मारली आणि म्हटले, राजा पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फेटली, घास आता गिळत नाही म्हणले. आणि बाबा बैलगाडीत जाऊन बसले. आता पुढच्या गावाला जायचं. बाबांनी बैलांच्या पोटाकडे बघितलं, खपाटीला गेलेली बैलांची पोटं बघितली. बाबा गाडीतनं खाली उतरले आणि म्हणले, अरे बैल कुणाची र? म्हणले, अमुक अमुक याची आहेत. त्याच्या जवळ गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले, तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा गाडीतनं खाली उतरले आणि पाय पाय दुसऱ्या गावाला निघून गेले. याला संत म्हणतात. हा भाव आहे, हा भाव आहे म्हणून भगवंत तुमच्या दारात येतो. सावता महाराज इकडं आरणला पाणी द्यायचे शेतात, पंढरपूरहून विठोबा सावता महाराजांना भेटायला जात होता. भाव होता मनामध्ये. अहो काय आमची जनाबाई हो, गवऱ्या थापत बसली आणि भांडत होती, तुझ्या गवऱ्या कोणत्या आणि माझ्या गवऱ्या कोणत्या. आणि कबीर महाराज आले. कबीर महाराजांना कोणी सांगितलं होतं, पंढरपूरला जाऊन एकदा जनाबाईला भेटा, मोठी संत आहे. आणि जनाबाई शिव्या देत होती, माझ्या गवऱ्या का घेतल्या म्हणून. कबीर महाराज म्हणले, ही संत होय. आणि जाऊन भेटले. म्हणले, तुम्ही भांडता का? ती बाई म्हणली, जनीनं माझ्या गवऱ्या चोरल्यात. जनाबाई म्हणती, माझ्या ह्या आहेत, तुझ्या त्या घे. आता अख्ख्या ढिगातून गवऱ्या शोधायच्या कशा? जनाबाईला विचारलं, गौऱ्या शोधायच्या कशा? जनाबाई कबीरांना म्हणली, एक काम करा, जी गौरी घ्यायची कानाला लावायची आणि जिच्यातून रामकृष्ण हरी ऐकायला येईल ना, ती गौरी माझी. कबीर महाराज म्हणले, काय चेष्टा करते का? एक गौरी घेतली आवाज येईना, दुसरी गौरी घेतली आवाज येईना, आणि गौरी कानाला घेतली आणि रामकृष्ण हरी आवाज यायला लागला. नतमस्तक झाले कबीर महाराज जनाबाईच्या समोर. हा भाव आहे, हा भाव असावा लागतो. अहो जात्यावर तर दळायला बसली ना, साक्षात भगवंत येत होता दळू लागायला. आणि काय काय ती सगळी भावना हो. जात्यावरती दळायला बसलं तर भगवंतानं दळायला यावं, हा भाव मला वाटतं आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून तुमच्या डोक्यात जर असेल की इकडं गेलं आणि तिकडं गेलं आणि मग आपल्याला देव सापडतो आणि देवाला ना सोन्याचं सिंहासन लागतं ना काय. अहो साधं मला पांडुरंगाचा फार हेवा वाटतो. काय लागतो पांडुरंगाला भेटायला जायला? अहो तुळशीचं पान नेलं काय, नाही नेलं काय. सर्वसामान्य गावा कुसातला शेतकरी, अहो पगार महिन्याचा झाला ना, असा उघडा ठेवून बघा बरं. अहो आपण टेबलवर ठेवत नाही. शेतकरी ते पेरतय आणि बघत पण नाही मागं. पांडुरंगावरती विसंबून राहतो, चला आता तुला पाऊस पाडायचं तर पाड, आम्ही आलो तुझ्या दर्शनाला. काय मोठं मन आहे हे. किती किती प्रेम आहे पंढरीवरती, किती प्रेम आहे त्या पांडुरंगावरती. आणि तो पांडुरंग सुद्धा भक्तीचा भुकेला आहे, दुसरं तिसरं काही नाही. आम्ही इतके हुशार आहोत, इतके हुशार आहोत, आम्ही देवालाही चकवा द्यायला मागे पुढे बघत पडत नाही. 3 जण होते असे. मी एक दिवशी व्याख्यानात म्हणलं, आपल्याकडे जे आहे ना ते सगळं देऊ नका म्हणलं, आपल्याकडचं थोडं तरी देवाला द्यायचं. आणि ते म्हणले, किती द्यायचं? म्हणलं, लय नाही, उगं थोडं द्यायचं. म्हणले, तरी पण काय? म्हणजे तुमच्या मनानं ठरवा.
ते तिघं एकमेकाला म्हणले, यांचं काय ऐकू नका, यांचं काम असते सांगायचं, आपण फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं. आणि प्रवचन झालं, तिघं जण निघाले आणि जाता जाता त्यांना सोन्यानं भरलेला हांडा सापडला. आता हांडा सापडल्यावर एक जण म्हणला, सगळं देवाच्या कृपेनं सापडलंय, यातलं थोडं तरी देवाला देऊ म्हणले. त्यांनी किती द्यायचं? पहिला म्हणला, लय नाही, जमिनीवरती बांगडी एवढं वर्तुळ आखायचं एकदम छोटं आणि सापडलेलं सोनं वर फेकायचं म्हणला. जेवढं त्या छोट्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाचं, आणि वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं म्हटले आपलं. आता छोटं वर्तुळ आखल्यावर त्याच्यात काय पडतंय का? दुसरा म्हणला, किती नालायक आहे रे, एवढं एवढूचं वर्तुळ असतंय होय, तुम्ही देवाला फसवायला लागले. अरे छोटं नाही म्हणला, अख्ख्या सोलापूरला वर्तुळ आखायचं. आणि म्हणला मग काय नाही, सोनं वर फेकायचं, जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं. आता अख्ख्या गावाला वर्तुळ आखल्यावर त्याच्या बाहेर काय पडतंय का? तिसरा म्हटला, तुमच्यासारख्या नालायक लोकांमुळं कोरोना परत यायची शक्यता आहे मला. अरे म्हणलं, तुम्ही देवाला फसवताय, मनात काय तुमचा भाव बिव. तिसरा म्हणला, छोटं नाही मोठं नाही, वर्तुळच आखायचं नाही. म्हणला मग सोनं वर फेकायचं, देव कुठं असतो? हा, जेवढं वर राहीन तेवढं देवाचं. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? हा, कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? आणि हे कुणी जाहीर केलंय? इतका तो हुशार आहे माणूस, त्यानं जाहीर करून टाकलं, आपण जगात सगळ्यात. मग 2 वर्ष आपली हुशारी गेलती कुठं? कोरोना कुणी बघितलाय का तुमच्यापैकी? बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, काय काय केलं नाही आम्ही. पण 2 वर्ष आम्हाला रस्त्यावर सुद्धा येऊन दिलं नाही. डोळ्यानं न दिसणाऱ्या एक विषाणू, पण सगळं जग जागेवरती थांबलं होतं. निसर्गाच्या समोर आम्ही आहोत कोण? निसर्गाच्या समोर आम्ही फार छोटे आहोत. आणि म्हणून भगवंताला फसवण्याच्या फंदात पडू नका. या जगावरती सत्ता चालते ती निसर्गाची, या जगावरती सत्ता चालते ती ईश्वराची. अहो, जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबईचा आहे, पण पाऊस पडला मध्ये 8 दिवस एक विमान दुबईतनं निघलं नाही. कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर? निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत. आणि संतांची कथा आपल्याला हेच सांगते की बाबांनो, भाव हवा ईश्वराला, दुसरं तिसरं काही नाही. आणि म्हणून या कथेला समजावून घेण्यासाठी उद्या तुम्ही सगळ्यांनी यायचं. जाताना मला इतकंच सांगायचं आहे की देव बाजारात विकत मिळत नाही. आणि बाजारात विकत मिळणाऱ्या देवाला ज्यानं बनवलाय त्याची भीती असते. या सगळ्या साधू संतांमध्ये तुकडोजी बाबांनी खूप सुंदर सांगितलं. काय म्हणतात तुकडोजी बाबा? जनकल्याण मल्टीस्टेटच्या वतीनं 3 दिवस ही कथा होणार आहे. बऱ्याच जणांचा समज असा आहे की आज जे झाले तेच उद्या होणार आहे, जे उद्या जाईल तेच परत होणार आहे. असं नाही आहे. आपण ज्ञानोबरायांच्या जन्मापर्यंतची कथा उद्या पाहणार आहोत आणि त्यानंतर ज्ञानोबरायांच्या समाधीपर्यंतचा प्रसंग पाहणार आहोत. म्हणून उद्या येताना आपण सगळ्यांनी या कथेला आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला घेऊन यावं. जाताना आपण परमेश्वराचं नामस्मरण करू, सगळ्यांनी एक गजर करूयात आणि मग एक छान भजन जे सगळ्यांना म्हणता येईल. सगळ्यांनी, परमेश्वरानं आपल्याला हात दिलेत, परमेश्वरानं आपल्याला तोंड दिलं आहे, तर आपण सगळ्यांनी विठ्ठलाचं नामस्मरण करू आणि आजच्या कथेचा समारोप करू. मला फक्त इतकंच सांगायचं आहे, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरीसुद्धा
ह्या निसर्गावरती कुठली तरी एक शक्ती या आपल्या सगळ्यांवरती एक प्रभाव टाकत असते. कुणी त्याला देव म्हणेल, कुणी त्याला भगवंत म्हणेल, कुणी त्याला निसर्ग म्हणेल. कायम या निसर्गाच्या विषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. आपण महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं प्रचंड नशीबवान आहोत. आपण प्रचंड नशीबवान आहोत की आपल्याला मार्ग दाखवणारे साधुसंत या भूमीमध्ये जन्माला आले. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्यासमोर ठेवला. तुकोबरायांनी तुमच्या माझ्यासमोर गाथा ठेवली. माझी विनंती आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं की आपल्या घरामध्ये गाथा असली पाहिजे, आपल्या घरामध्ये ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी असली पाहिजे. कधीतरी ज्ञानेश्वरी उघडा, आपल्या नातवाला जवळ घ्या, त्याला त्यातली एक तरी ओवी सांगा. आजोबांनीच आजीनंच नातवाला नातीला जवळ घ्यायचं असतं आणि ज्ञानोबा तुकोबराय समजावून सांगायचे असतात. आपण जर आपल्या नातवांसोबत बोलणारच नसू, आता बऱ्याच घरांमध्ये आजी आजोबा उरले नाहीत, शोकांतिक आहे. आणि नवीन आजी आजोबांना रामकृष्ण माहीत नाही, त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय माहीत नाही. नातव जर म्हटलं बाबा बाबा गोष्ट सांगा, आजोबाच त्याला सांगतात. एक होता राजा, एक होती राणी. एक राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. आता आज्यानं जर असं सांगितलं, एक राजा 2 राण्या, एक आवडती एक नावडती, पोरग तेच करते कॉलेजला गेल्यावर. एक राजा 2 राण्या म्हणते. संवाद बदलत गेले. आजी म्हणते आजोबांना, झोपेत का बडबडता, का कुणाला विचारता, डान्स बार कधी उघडता. तुमचं खरं रूप आता होऊ लागले लीक, तारुण्यातली ब्रँडी म्हणे मारू लागली किक. आजोबा म्हणतात आजीला, अगं वेडे असं कधी घडतं का. आजोबा म्हणतात आजीला, अगं वेडे असं कधी घडतं का. आणि जुनं झालं कुकर म्हणून शिटी मारणं सोडतं का. आता आजी आजोबांचे संवाद जर असे असतील तर पोरं काय शिट्ट्या मारणार येणाऱ्या आयुष्यामध्ये. लक्षात ठेवा, येणाऱ्या पिढ्यांसाठी पैसे कमवायचे का नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण चांगला संस्कार मात्र पोरांना द्या. आज तुम्ही पुण्यामध्ये बघताय, गेल्या 15 दिवसापासून 2,500 किलो ड्रग्ज पुण्यामध्ये सापडलं पोलिसांना. आपलीच खेड्यापाड्यातली ग्रामीण भागातली पोरं तिथं जातात. आपण त्यांना कितीही शिकवलं आणि पोरं जर व्यसनाधीन झाली तर काय त्या शिक्षणाचा उपयोग आहे मला सांगा. म्हणून मुलांना चांगला संस्कार आणि विचार द्यायचा असेल तर संत साहित्य सोडून दुसरा पर्याय नाही. कदाचित म्हणजे हजारे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईल की त्यांना असं वाटलं की अरे आपण आपल्या मल्टीस्टेटचा वर्धापन दिन साजरा करत अजून काही वेगवेगळा कार्यक्रम घेता आला असता, काही वेगळे प्रयोग करता आले असते. परंतु साधू संतांचं चरित्र हे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचणं याला हे गरजेचं आहे. आणि आपल्या मुखात भगवंताचं नाव येणं आणि भगवंताला पाहिल्यानंतर नतमस्तक होणं याला सुद्धा बापदाद्याची पुण्याई असावी लागते. ते कुणाच्याही नशिबात नाही. आणि म्हणून जनकल्याणचा हा जो प्रवास आपण सुरू केला आहे त्याच्यात जनकल्याण हा शब्द आहे. जनांचं कल्याण, इतरांचं कल्याण. मला वाटतं जे इतरांच्या कल्याणासाठी झगडले त्यांचीच नोंद इतिहासानं आजपर्यंत ठेवली. जे स्वतःसाठी जगले असे कितीतरी जन्माला आले आणि गेले, त्यांची नोंदसुद्धा इतिहास ठेवत नाही. मला वाटतं इतरांसाठी जगावं, झटावं आणि ते साधू संतांकडनं शिकावं. परमेश्वरानं बोलायची संधी दिली आहे. छान मुखानं भगवंताचं नामस्मरण करायचं, हातानं टाळी वाजवायची, पुंडलिक वरदेचा गजर करायचा आणि उद्या कथेला यायचं.